मित्रांनो, आज मैदान पार पडलं चोराड्याचं दुशाचं आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये आज तुम्हाला ठरलेला आहे आनंदी कुठला आहे नक्की आपण जाणून घेऊया. नमस्कार शेठ. नमस्कार. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं. माझं नाव मला आशुबाया म्हणून या शेतात ओळखतात, आशुबाया विटा म्हणून. बर हा बैल स्वर्गीय संकेतभाऊ माने मुळशी वाकड, कुमारी नित्याबा माने शिवणी, जयकमल मोबाईल शॉपी विटा, सचिन माने बेलदरे आणि सर्व मित्र परिवार बेलदरे या नावानं परतो. सोबत आज पायरा कोण होता? आज ह्याच्याबरोबर पैरा वादळ म्हणून आज आपलं ह्याच्या बसला सोलापूर बसला वासरू होतं. कशी गाडी पळली? गाडी गटाला सामना झाला आमचा, पण आम्हाला माहित होतं की गाडी काय ना काय तर सेमीला करणार आणि गाडीनं सेमीनं एक सुट्टा निकाल दीड टांग्यानं घेतला. सेमीमध्ये 5व्या सेमीत 2 नंबर तासानं सुट्टा निकाल घेतला. कसं काय नियोजन करण्यात? आज गाडीचं नियोजन खरं श्रेय जातंय सोमेश भैया आणि सोमेश भैया मुळशी वाकड आणि निखिल भैया जवळ म्हणजे बारामतीचे यांनी आज नियोजन केलेलं. त्यांच्या नियोजनानं आज बैल फायनलला राहिला. पुण्यातनं नियोजन लागतंय काय सांगा? म्हणजे कसं आहे माहितीये का, लय जण म्हणली की तुमचा बैल संपला, बैल पळत नाही, दुसऱ्या फेऱ्याला बैल पळत नाही. आज बैलानं साध्य करून दाखवलं की बैल काय करू शकतो आणि बैल किती पळतो. आज तिन्ही फेर बैल हातामध्ये पळाला आणि बैलानं आज साध्य करून दाखवलं. आम्हाला पैऱ्यासाठी भरपूर जणांना नाकारलं, आम्ही कधी खचून गेलो नाही. आम्ही आमचा संघर्ष चालत राहिला आणि आज आम्हाला चांगलं नियोजन करणारे भेटले. आमचे विशाल भैया माळे असतील इंस्टाग्रामचे चॅनल वाले, निखिल भैया असतील, सोमेश भैया मुळशी वाकडचे असतील, वैयक्तिक मी आणि आमचे सगळा ग्रुप, आम्ही सगळे सहकार्य. आणि शंभू आज अत्यंत गोष्ट महत्वाची म्हणजे आज शंभू रायडर वाघाव यांनी गाडी अतिशय सुंदर गट सेमी फायनल अतिशय सुंदर आणि सुंदरपणे हाणली आणि गाडी आज फायनलला ठेवली. आणि सगळ्यात मोठं मोलाचं सहकार्य म्हणजे आमचा हुकमी एक्का भैया ड्रायव्हर वाटेगाव. कारण 1 रुपया न घेणारा ड्रायव्हर आणि आमच्या गाडीवर सहकार्य करणारा, कुठल्याही मैदानात न गाडीवर 1 रुपया न मागता गाडीवर बसणारा फायनलला आमचा भैया ड्रायव्हर वाटेगावचा. परवा दिवशी तीच पोस्ट त्यांची इंस्टाला व्हायरल झालेली. कारण त्या माणसाचं आम्हाला भरपूर सहकार्य आहे. थोडक्यात मालकच आहे तो, माणिकचा मालकच आहे भैया. कारण आज आम्ही एवढे सगळे, आज आम्ही कुणाच्या नावाने, आम्ही सगळ्यांच्या नावानं बैल पळवतो. आज सगळ्यांच्या नावासाठी बैल पळतोय. माणिक बरोबर बैल कसं म्हणजे कसं आहे, बैल मोठ्या मोठ्या मैदानात राहिलेला आहे. फक्त बैलाला काय आता म्हणजे बैलाला तसे पैरे मिळाले नाहीत आजपर्यंत. बैलाला खाली 2 नंबरातल्या पैरात किंवा 3 नंबरातल्या पैरात त्यानं पळून चांगल्या एक आमच्या दावणीला आता 1 नंदी आहे आणि तसे आमच्या ग्रुपमध्ये 2-3 नंदी सुंदर आहे, भुंगा असेल, अजून 2-3 आमच्याकडे नंदी आहेत, बिरा असेल, भरपूर आहेत. हा आमच्या सगळ्या बॅनरवरची सगळी जालन्याचा सोन्याकडे होता, आपल्याकडे कसं काय पळायचं? बैल मानक्याचा पळ 3 फेऱ्या बैल अतिशय सुंदर पळतो. की बैल गटाला पळाला त्यापेक्षा जास्त सेमीला पळतो. आणि या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे पब्लिकचं भिताड म्हणून या बैलाला ओळखलं जाते. आजपर्यंत वैशिष्ट्य आहे गट सेमी फायनल 3 फेर पब्लिकनं राहून गाडी बैलाने नंबर केले. सेमी आणि फायनल पब्लिकनंच पळून राहिलेला. माणिक बरोबर कोणतं वासरू पडले? आज वादळ म्हणून आपलं ह्याच्या सोलापूर बसलं वासरू होतं. काय सांगाल त्याविषयी? आज वासरू अतिशय सुंदर, मागचं मैदानात चोराड्यात ते वासरू क्वार्टर फायनलला राहिलेलं आणि आमचं एक नशीब म्हणायचं. आज देवानं आम्हाला साथ दिली म्हणायचं. निखिल भैया आणि सोमेश भैयांचं सहकार्य आम्हाला लय मोठं लागलं. कारण ती 2 माणसं आमच्यासाठी लय मोठी आहेत. कारण ती पुण्यात असून त्या बैलासाठी, त्यांच्या भावाच्या नावासाठी आज बैल पोहतोय. आणि फक्त एवढंच की त्या पोरांचं सहकार्य लय मोठं आहे. आणि खरं म्हणायचं मला की आमचा आबा माने शिवणी, आबा कुठे आहेत, त्या बैलाचा खरा मालक शिव आबा माने शिवणी. हा बैल खरा म्हणजे कसाय दावणीला गेलेला, कसाय दावणीतनं बैल आणून आज बैल आपण तयार करून बैल आज इथवर आणलेला, गुलालाचा मार्केट केला. कारण त्याच्या मागचं एवढा त्याचा संघर्ष आहे की आम्हाला पहिऱ्याला माणसांनी नाकार नाही म्हणली. आता 20 जणांना मी पहिलं मागितलं. आता सेमी 5 झाल्यानंतर किती आज आनंद एवढा होता की सेमी म्हणजे आम्हाला फक्त गुलालाची अपेक्षा होती. आम्ही कधी रुपयाचा कधी अपेक्षा केली नाही. आज आम्ही प्रत्येक मैदानाला स्वखर्चाने जातो. आदतला सुद्धा आम्ही स्वतःच्या खर्चात जातो. 1 रुपया आम्ही मागत, आम्ही कोणत्याही बैलगाडी मालकाला. मित्रांनो बघा, या नंदीचा खूप मोठा संघर्ष आहे आणि या संघर्षातून तो आज गुलाल मिळवलाय. मालकासाठी पळाला, त्याच्या फॅनसाठी पळाला. अशीच कामगिरी तो कायम करत राहू आणि आज आपल्या नंदीने गुलाल मिळवला. त्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.